तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र जयंती भैरवीच्या घरी येते आणि भैरवीचं तसं रूप बघून जयंती तर मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते आणि ती रडूही लागते. त्यावेळी जयंती म्हणू लागते की भैरवी माई, त्या सुमन सरला इतक्या लवकर तुम्हाला सोडून जायची काय गरज होती? तुम्ही इतक्या वाईट आहात का की ते तुम्हाला इतक्या लवकर सोडून गेले आहे आणि तुम्हाला असं रूप घ्यावं लागलं? पण त्यावेळी आता भैरवी जयंतीच्या बोलण्याला खूपच वैतागून जाते. आता भैरवी म्हणू लागते, जयंती तो सुमन मला काही सोडून वगैरे गेला नाही, तो जिवंतच आहे आणि त्याच्या असण्याने आणि नसण्याने मला काही फरक पडत नाही आणि त्याचा मला थोडाही आधार वगैरे नाही, म्हणून मला त्याच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मी सिरियसली घेत नसते. आता भैरवीचे हे बोलणं ऐकून जयंती मात्र शांत बसते. आणि मग त्यावेळी जयंती म्हणू लागते, मग माई तुम्ही असलं रूप का घेतलं आहे आणि तुमचे दागिने वगैरे कुठे गेले आहे? मला तर कळतच नाही. तुम्ही अशी लंकेची पार्वती का झाली आहे? तर असं तर नाहीच झालं ना की तारा मॅडम तुम्हाला सोडून गेल्या म्हणून तुम्ही आता समाधी घेण्याचा निर्णय घेतला तर नाही ना? तर आता भैरवी तर त्या जयंतीच्या बोलण्याला जास्तच वैतागते. आता भैरवी म्हणू लागते, आता जयंती तू आता एकही शब्द बोलायचा नाही, आता तू शांत बस बरं का. तुला माहिती आहे का मी काय अशातली बाई नाही की मी अशी कोणाच्या वैतागून कोणाला समाधी घेण्यासारखी नाही. जोपर्यंत माझ्या दुश्मनांना मी त्यांचं ना सगळं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही ना, तोपर्यंत मी काही समाधी घेणाऱ्यातली बाई नाही आहे. आणि मग जयंती शांत बसते आणि मग त्यानंतर भैरवी मेंदळच्या घरी जे काही घडलं आहे ते जयंतीला सांगायला सुरुवात करते. तर मग जयंती म्हणू लागते, भैरवी माई ती पांढरी पाल ऐश्वर्या तर आपल्याच टीममध्ये होते, मग तुम्ही तिला डायरेक्टली मैदानाच्या बाहेर का असं झटकावून लावले मला कळतच नाहीये. आता भैरवी म्हणू लागते, जयंती तुला माहिती आहे का आतापर्यंत मी एकटीच लढाया जिंकत आले, मला कुणाचीच मदत घ्यायला आवडत नाहीये. आणि मग त्यानंतर भैरवी असंही म्हणते, जयंती तुला माहिती आहे का ती ऐश्वर्यानं एक विषारी नागिन आहे, कधी कोणाला चावेल आणि कधी कोणावर विषचा दाबा होईल ना हे काही सांगताच येत नाही. त्याच्यामुळे ना ती एक अशी मुलगी आहे, ती स्वतःच्या फॅमिलीची होऊ नाही शकली तर ती आपली काय होणार आहे? मग भैरवीचं असं बोलणं ऐकून मात्र जयंती आश्चर्यानेच त्या भैरवीकडे बघू लागते. दुसरीकडे बबलू, राजकुमार, सारंग, अमृता आणि ते सगळेजण बसलेले असतात. तर सारंगला मात्र तेवढ्यातच एक स्टुडिओमधून फोन येतो. तर सावली विचारू लागते की सारंग सर काय झालं, कुणाचा फोन होता? तर त्यावेळी सारंग सांगू लागतो की सावली मला ना स्टुडिओमधूनच फोन आला होता, तुझं गाणं ना पोस्टपोन झालं आहे. तर त्यावेळी सावलीला थोडं वाईट वाटतं. पण अमृता म्हणू लागते की सारंग मला असं वाटतंय की सावलीची पत्रिका ना आपण जगन्नाथजीला एकदा दाखवून घ्यायला हवी. अमृताचं असं म्हणणं असतं की सावलीच्या वरती काही ग्रह दोष वगैरे काही असेल तर जगन्नाथजी आपल्याला सांगतील आणि त्यावर नक्कीच काहीतरी उपाय निघेल. तर सारंगी हो म्हणतो. दुसरीकडे भैरवी खूप आनंदात असते. दुसरीकडे भैरवी जयंती समोर म्हणू लागते, आता ना एका गुरु आणि शिष्यामध्ये जुगलबंदी होणार आहे आणि मी आता सावलीला ना जुगलबंदीचं खूप मोठं आव्हान देणार आहे. त्यावेळी जयंती तर खूपच घाबरून जाते, तिला कळत नसतं आता नेमकं काय घडणार आहे म्हणून. त्यानंतर भैरवी असंही म्हणते की आता मग नंतरच बघते मी की ही सावली काय करू शकते म्हणून. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.